नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम कुसुम सोलार योजनेअंतर्गत आणि महावितरणाच्या अंतर्गत सोलार पंपासाठी अनेक शेतकरी बंधूंनी अर्ज त्या ठिकाणी भरले होते. अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना पेमेंटसाठी मेसेज येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, आलेला जो मेसेज आहे हा आपल्याला ओरिजिनल त्या ठिकाणी आलेला आहे का किंवा चुकीचा मेसेज आलेला आहे का याची पडताळणी तुम्हाला करायची आहे. कारण आपल्यासोबत स्कॅम घडू शकतो. अनेक सारे मार्केटमध्ये स्कॅमर आहेत जे शेतकऱ्यांना कुसुम सोलार योजनेचा पेमेंटसाठीचा चुकीचा मेसेज पाठवून त्यांच्याकडून पैसे लुबाडण्याचे काम करत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्याला आलेल्या मेसेजची पडताळणी करूनच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, पेमेंट केल्याच्यानंतर तुम्हाला कंपनीची निवड करावी लागते. सर्वात चांगली कंपनी कोणती असणार आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण कंपनीची निवड करत असतो तर सर्वात चांगली कंपनी ठरवण्याचे काही निकष आहेत किंवा 5 निकष असणार आहेत, ते तुम्हाला सविस्तरपणे पाहून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतरच कंपनीची निवड करायची आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व कंपन्यांची मी लिस्ट दिलेली आहे, परंतु त्यापैकी चांगल्यातली चांगली कंपनी कोणती असणार आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला हे निकष ते लावायचे आहे. त्याच्यानंतरच पंपाची निवड करायची आहे. सर्वात महत्त्वाचा पहिला निकष असणार आहे, त्याच्यासोबत येणारं जे स्ट्रक्चर आहे हे अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असणार आहे. कारण आपण पंप इन्स्टॉल केल्यानंतर तो वर्षानुवर्षे आपल्या शेतामध्ये राहणार आहे. त्याच्यामुळे मटेरियलची क्वालिटी उत्तम असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो त्याच्यासोबत पाईप येतो तो पाईप अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा असावा. त्याच्यानंतर त्यासोबत वायर आणि जे दोरी येते हे देखील एक उत्तम क्वालिटीची असावी. बोरवेलमध्ये सहसा आपल्याला उत्तम क्वालिटीचं दोरी असणं गरजेचं आहे. आपल्याला त्या दोरीच्या सहाय्याने ती वरती काढता यावी यासाठी दोरीची क्वालिटी देखील उत्तम असणं गरजेचं आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जी फिटिंग करण्यासाठी जे टीम येत असते त्यांची ती देखील चांगली उत्कृष्ट त्या कंपनीची असणं गरजेचं आहे. त्यांना ट्रेनिंग दिलेली असावी, कारण पंप इन्स्टॉलेशन ही देखील एक अत्यंत महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी आहे. पंप जर चांगल्या पद्धतीने इन्स्टॉल करून दिला तर तो आपल्याला त्याच्यापुढं तक्रार येत नाही. कारण जे फाउंडेशन आहे हे देखील उत्कृष्ट क्वालिटीचं असणं गरजेचं आहे. फाउंडेशन जर चांगलं असेल, वारं, वादळ, पाऊस याच्यामध्ये त्याला कसलाही परिणाम होत नाही. याच्यासाठी स्ट्रक्चर आणि मटेरियलची क्वालिटी उत्तम आणि फाउंडेशन देखील उत्तम असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्व येतं ते मोटारचं. जो पंप असणार आहे हा पंप देखील उत्तम क्वालिटीचा असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यासोबत येणारं जे स्टार्टर आहे हे स्टार्टर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती मोबाईलच्याद्वारे ऑन आणि ऑफ करण्याची सुविधा देखील असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे कस्टमर सपोर्ट. हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण ज्यावेळेस शेतकरी मित्रांनो आपल्या मोटारची किंवा सोलार पंपामध्ये काही बिघाड होतो, तांत्रिक अडचण येते, काही सॉफ्टवेअर प्रॉब्लेम होतो, तर याची दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला सर्व्हिस चांगली भेटणं गरजेचं आहे. जर पंप खराब झाला त्याची दुरुस्ती लवकरात लवकर भेटावी किंवा तांत्रिक बिघाड काही झाला किंवा आपलं जे स्टार्टर आहे याच्यामध्ये काही सॉफ्टवेअर प्रॉब्लेम आला तर तो कॉलच्याद्वारे किंवा बाय हँड त्या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्याला व्यवस्थित सर्व्हिस देणं गरजेचं आहे. अशाच कंपनीची तुम्हाला निवड करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जे काही 5 निकष आहेत ते ठरवून तुम्ही स्वतः त्या ठिकाणी सोलार पंपाची निवड करू शकता. त्याचबरोबर अजून एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट करायची आहे, जे आसपास तुमच्या शेताच्या बाजूला अनेक शेतकऱ्यांनी सोलार बसवलेले असतील त्या ठिकाणी जाऊन त्याची क्वालिटी चेक करायची आहे. आणि जर तुम्हाला हे निकष पाहून चांगली क्वालिटी वाटली तर तुम्ही त्या पंपाची निवड करू शकता. मग संबंधित शेतकऱ्याला तुम्ही विचारू शकता की तुम्ही कोणकोणत्या कंपनीची निवड केलेली आहे आणि त्या कंपनीची तुम्ही निवड करू शकता. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी सोलार पंपाची निवड करून चांगली सर्व्हिस भेटत आहे अशा कंपन्यांचं नाव त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, जेणेकरून इतर शेतकरी मित्रांना त्याचा फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या काही अडचणी असतील, समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर डिजिटल युवा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.